नमस्ते रसिक प्रेक्षकांनो, यशाचा पासवर्ड या आजच्या दुसऱ्या भागामध्ये मी विषय घेऊन येत आहे निश्चय, की जो अढळ निश्चयच माणसाला अढळ पदावर घेऊन जातो. तो निश्चय. एकदा काय झालं, एक गुराखी शेतामध्ये गुरे राखत होता आणि हा तरुण गुराखी रिकामा उद्योग काय करावा म्हणून एका झाडावर जाऊन झाडाची फांदी तोडत बसलेला होता. आणि तो ज्या झाडाची फांदी तोडत होता त्याच फांदीवर तो बसलेला होता आणि फांदी तोडत होता. तेवढ्यात त्या शेतामधून वाटेवरून राज्याचा प्रधान जात होता आणि त्यांनी हे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याला असं वाटले की हा मुलगा असा काय करतोय. थोडा वेळ विचार करून तो प्रधान त्या ठिकाणी खाली उतरला आणि थांबला. त्याच वेळेस प्रधानाच्या मनामध्ये काही विचार आले. काही दिवसापूर्वी त्या राजाच्या राजकन्येनं या प्रधानाचा थोडा अपमान केलेला होता आणि टाकून बोललेलं होतं. ती आठवण त्याला आली आणि त्याच आठवणीमध्ये त्यानं असा विचार केला की आपण काहीतरी युक्ती लढवली पाहिजे. लगेच त्या गुराख्याला खाली बोलवलं. ए बाबा, तू खाली ये, खाली. तो गुराखी खाली आला आणि तू असं काय करतोस. मग त्यानं म्हटलं, मी फांदी तोडत होतो. असो, त्या गुराख्याला आपली शक्कल लढवून या प्रधानानं काय केलं, एक पंडित बनवलं. तशा प्रकारचा एक वेश घातला चांगला, की हा सुज्ञ आहे, सुजान आहे, हुशार आहे, पंडित आहे, प्रकांड पंडित आहे असं भासवण्यासाठी काय केलं, त्या राजकन्येला फसवण्यासाठी हे आपण करावं असं ठरवलं. कारण राजकन्या का हुशार माणसाशी, विद्वान माणसाशी विवाह करणार होती, लग्न करणार होती. आणि असं करून त्यानं घेऊन गेलं त्या मुलाला, त्या तरुणाला दरबारावर. मुलगा प्रधानानं आणलेला आहे म्हणल्या तो हुशार असणारच. मग असं झाल्यानंतर विवाह दोघाचा झाला. राजकन्येनं पुन्हा नंतर 1-2 दिवसांनी न राहून आपल्या पतीला प्रश्न विचारला, की असा प्रश्न विचारला, अस्ति कश्चिता वाग्विशेषः. संस्कृतमध्ये प्रश्न विचारला, म्हणजे तुम्हाला वाङ्मयाविषयी काही माहिती आहे का, काही ज्ञान आहे का. त्याला काहीच कळालं नाही. तो मूढ होता, अज्ञानी होता. काय बोलावं त्याला सुचत नव्हतं. तो तसाच शांत बसला आणि काहीही बोलत नव्हता. हे पाहून पुन्हा त्या राजकन्येनं त्या तरुणाचा किंवा त्या गुराख्याचा अपमान करायला सुरुवात केली आणि तू मला फसवलंस असं त्याला ती म्हणू लागली. त्या राजकन्येचे बोल या गुराख्याला, या तरुणाला इतके लागले की त्यानं त्याच वेळेस मनामध्ये निश्चय केला. आणि निश्चय असा केला की आपण स्वतः ज्ञान घेऊन, स्वयं अध्यायी होऊन आपण अध्ययन करायचं आणि ज्ञान, या विश्वाचं ज्ञान चांगल्या पद्धतीने घ्यायचं, हे त्या मुलानं ठरवलं. आणि कालीमातेजवळ तो स्वयं साधना करू लागला, ज्ञान घेऊ लागला. ज्ञान घेत असताना स्वतःचं ज्ञान तो घेत असताना इतकं त्याला स्वतःला प्रेरित करून सोडलं त्यानं. आणि झपाटल्यासारखं तो ज्ञानाच्या मागे लागला, ज्ञान लालसेच्या मागे लागला. आणि पुढे हा मुलगा, हाच गुराखी, हाच तरुण, हा मूढ, हा अज्ञानी असणारा पुढे कालिदास म्हणून पुढे आला. ज्यानं मेघदूत हे महाकाव्य लिहिलं, तो कालिदास म्हणून पुढे आला. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, की आपण एखाद्या गोष्टीमध्ये अनभिज्ञ असतो, परंतु निश्चय आपण केला पाहिजे. जर आपला निश्चय अढळ असेल तर आपल्याला मिळणारं सुद्धा ध्येय, आपलं इप्सित हे अढळच असतं आणि त्याच पद्धतीने आपण अढळ पदावर जात असतो. रसिक मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे, न्यूटन होता, जेम्स वॅट होता, चार्लस डार्विन होता. न्यूटनला गणित आणि भौतिक अवघड जायचं. त्याचबरोबर डार्विनला त्याच्या उन्हाळक्याबद्दल त्याचे वडील सतत वैतागायचे आणि त्याला रागवायचे. एवढंच काय, जेम्स वॅटला तर शाळेमधून मूर्ख म्हणून बाहेर हाकललेलं होतं. परंतु या सर्वांनी आपल्या या कमतेचा, कमजोरतेचा, कमतरतेचा समस्या न बनवता निश्चय केला की आपण आपलं काय केलं पाहिजे, आपल्याला जे काही येत नाही त्यावर आपण मात केली पाहिजे. आणि निश्चय त्यांनी केला. निश्चय केला म्हणूनच त्यांच्या उणिवा दूर झाल्या. उणिवा दूर केव्हा होता, जेव्हा आपण निश्चय करतो आणि त्यावेळेसच आपल्याला आपलं फलित मिळत असतं. त्याप्रमाणे न्यूटननं चुंबकत्वाचा सिद्धांत मांडला, डार्विननं उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला आणि त्याचबरोबर जेम्स वॅटनं वाफेच्या इंजिनचा शोध लावला.
असे हे महान असे निश्चयाच्या बळावर, निश्चयाच्या मेरूवर ते पुढे निघून गेले. निश्चयाचे बळ तुका म्हणे ह्याची फळं, असं तर तुकोबांनीच म्हणून ठेवलेलं आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, जर आपण निश्चय जर केला, अढळ निश्चय पाहिजे. ज्यावेळेस निश्चय करतो त्यावेळेस त्या निश्चयाचं रूपांतर दृढ निश्चयात होतं आणि नंतर आपल्याला जे पाहिजे ते आपण साध्य करू शकतो. एवढंच काय, नेपोलियन बोनापार्ट आपण पाहतो. नेपोलियन बोनापार्ट हा निश्चयामध्ये कधीच चळत नव्हता, ढळत नव्हता. त्यानं एक बार मनामध्ये ठाण मांडलं, निश्चय केला म्हणजे केला. एखाद्या लक्ष्यावर, एखाद्या उद्दिष्टावर, ध्येयावर निश्चय केला की तो त्याच्यावर निशाणा साधायचा आणि तो यशस्वी होत गेला. एवढंच काय, अमेरिकन राज्यक्रांती होत असताना अब्राहम लिंकन डायरी लिहायचे आणि डायरी लिहिताना त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये असं लिहिलेलं होतं की मी माझा स्वातंत्र्य संघर्ष स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय बंद करणार नाही. आणि तशा पद्धतीने त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दाखवलं आणि देशाचे पुढे ते राष्ट्राध्यक्ष झाले, देशाचं नेतृत्व केलं. हे केवळ निश्चयाच्या बळाने. तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की आपण निश्चय केला पाहिजे. निश्चय केल्यानंतर आपल्याला सर्वच काही मिळत असतं आणि निश्चयाच्या नंतरच आपल्याला दृढ निश्चयातून आपल्याला जे पाहिजे ते मिळत असतं. प्रसंगी आपली निंदा होईल, टीका होईल, निंदा नालस्ती होईल, परंतु त्याकडे जे दुर्लक्ष करून आपला निश्चय ऐलतीराहून पैलतीराकडे कसं घेऊन जायचा हे ठरवतात, तेच या ठिकाणी यशस्वी होतात आणि त्यांनाच यशाचा पासवर्ड मिळत असतो, असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. या ठिकाणी इथंच थांबतो. मित्रांनो, माझा हा जर हे सदर तुम्हाला आवडत असेल तर पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढंच, इथेच थांबतो. धन्यवाद.